देशभरातील 27 विमानतळ बंद ठेवण्यात आलेले आहेत। श्रीनगर, जम्मू, चंदीगड विमानतळ या ठिकाणी बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळते। सुरक्षेच्या कारणास्तव 27 विमानतळ बंद ठेवण्यात आलेले आहेत। देशभरातील 27 विमानतळ बंद ठेवण्यात आलेले आहेत। महत्त्वाच्या जागा श्रीनगर, जम्मू, चंदीगड विमानतळ बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळते। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे। 27 विमानतळ बंद ठेवण्यात आलेले आहेत। आताचे आपण ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुरक्षेच्या कारणास्तव देशभरातील 27 विमानतळ बंद ठेवण्यात आले। श्रीनगर, जम्मू, चंदीगड विमानतळ या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला, ज्याला भारताकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। काश्मीरमध्ये जो दहशतवादी हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला त्यात 26 पर्यटकांना या ठिकाणी मृत्युमुखी पडावं लागलं, ठार झालेले आहेत। त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे राबवलं जातंय। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, देशभरातील 27 विमानतळ आता बंद ठेवण्यात आलेले आहेत। श्रीनगर, जम्मू, चंदीगड येथील विमानतळ सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आलेले आहेत। निश्चितच नीलम, कारण ज्या प्रकारची माहिती समोर येत आहे, प्रमुख 3 राज्य जी बॉर्डर लागून आहेत त्याच्यामध्ये मग राजस्थान असेल, जम्मू काश्मीर असेल किंवा पंजाब असेल, या तीनही राज्यांमधील प्रमुख विमानतळांना सध्या आता हाय अलर्ट असल्यामुळे ती बंद ठेवण्यात आली। तेथील विमानांची जी उड्डाण आहेत ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहेत। एकूणच जर परिस्थिती पाहिली तर कालपासूनची माहिती समोर येत आहे। काल रात्री सुद्धा BSFच्या जवानांनी पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावलेला आहे। एकंदरीत सांबा या जिल्ह्यामधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहे तो पाकिस्तानच्या घुसखोरांनी केला होता, मात्र BSF जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं असेल तर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या गटांनी त्यांची जी तळं उद्ध्वस्त केलेली आहे, त्यानंतर जो इशारा दिलेला होता त्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये आता उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली जात आहे। काल राजस्थानच्या मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सुद्धा आढावा बैठक घेतलेली होती। आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक बोलवलेली आहे। गुप्तचर यंत्रणेचे महासंचालक असतील किंवा पोलीस महासंचालक आहेत, इतकंच नाही तर मुख्य सचिव आणि इतर महत्त्वाचे जे गृह विभागाचे अधिकारी आहेत त्यांनी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।